एकच ग्रेड पडतंय. कळाला मुद्दा तुम्हाला सांगतो काय, एकच सही होते आणि एकच ग्रेड पडते. म्हणून प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्ही ग्रेड उपलब्ध करून घ्या. कळाला मुद्दा तुम्हाला की नंबर ऑफ ग्रेड, जेवढे नंबर ऑफ ग्रेड मिळाले आणि कोणते ग्रेड मिळाले त्याच्यावर तुमचं सरळ लिखाण. आणखीन एक महत्त्वाचं आहे की आता मी बरेच आकृत्या मुलींनी काढलेले, त्याच्यामध्ये कलर भरू नका. लक्षात आलं का म्हणतो तुम्ही, तशी जर तुम्हाला जर सवय लागली आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर आकृती काढून त्याच्यामध्ये त्याला कलरिंग केलात, मार्क पडत नाहीत, पेपर तपासला जात नाही. हे लक्षात असू द्या तुम्हाला. तुम्हाला जी पेन्सिल ना त्या पेन्सिलला काय करायचं करा त्याच्यामध्ये, मात्र कलर पेन कोणतीच वापरायची नाही. लक्षात आलं का म्हणतो. आता काही मुलींनी मला वाटतं मुलींनीच केले असेल ते कलर. मुलं तेवढं डिझाईन वगैरे तर ते कळत नाही. मुलींना थोडा छंद असतो रांगोळ्या हे ते वगैरे काढायचं वगैरे, डिझाईन फिझाईन किंवा हातावरच्या मेहंद्या फिंद्या जे काढतात त्याच्यामध्ये जेवढं चांगलं काढायचं असं त्यांचं असतं त्या ठिकाणी. मग तसं तुम्ही सुंदर काढायचं काढा, मला असं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. जेवढं सुंदर काढायचं तेवढं चांगलं आहे, मात्र त्याच्यामध्ये कलर भरायचा नाही. कलर भरायचं असेल तर तुमची पेन्सिल जी आहे त्याच्यानं जे होईल ते त्या ठिकाणी भरणे असा त्याचा अर्थ आहे. चला ओके, चला पुढचा भाग या ठिकाणी बघा. आता मी या ठिकाणी काय म्हणतो, फायलम सॅनिडेरिया याच्या संदर्भामध्ये ती माहिती आपली चालू आहे, बरोबर आहे. त्या फायलमच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय म्हणतो बघा, द बॉडी कॅव्हिटी इज मेंट फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज द डायजेशन. म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी म्हणजे बॉडीच्या त्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपमध्ये बॉडीमध्ये कॅव्हिटी आहे म्हणजे पोकळी आहे, जसं आपल्याला अन्ननलिकेची पोकळी आपली, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. त्याच्यामध्ये ती तशी पोकळी आहे, मात्र त्यासाठी उपयोग काय होते, सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. सर्क्युलेशन म्हणजे काय, त्याच्यातून वाहने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणे, बरोबर आहे. आता समजा आपण पाणी पिलेलं आहे, पाणी पिल्यानंतर काय होतं उन्हाळ्यामध्ये बघा, आपल्या त्वचेवर घाम येतो, त्या ठिकाणी पाण्याचं ते सर्क्युलेशन होणार ना, बरोबर आहे. रक्ताचं सर्क्युलेशन होतं आपल्या शरीरामध्ये, सर्क्युलेशन म्हणजे वाहने, बरोबर आहे. 12वीमध्ये याच्यावर एक धडा आहे स्वतंत्र, सर्क्युलेशन. लक्षात आलं. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला हो. काय अर्थ जर माहीत नसेल तर लिहून घेत चला. सर्क्युलेट हे शब्द खरं तर सर्क्युलेट म्हणजे ट्रान्सफर करणे, हे शब्द ट्रान्सफर मिळेल तुम्हाला, सर्क्युलेशन कुठे मिळणार त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ॲज वेल एज डायजेशन, वाहने आणि नंतर पचणे. पचणे म्हणजे काय, अन्न घेतल्यानंतर तो ट्रान्सफर होतो आणि तो पचवला जातो. आला लक्ष, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हॅन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी ऑर सेलेंट्रॉन. त्यालाच गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी म्हणजे गॅस्ट्रोव्हास्क्युलर अन्न नलिकेचा जसा असतो ना भाग, तशा प्रकारची कॅव्हिटी. अन्न नलिका, अनाज की नली जो बोलेंगे, जिसम के अंदर अपने जो रहती है, मुंह से अनाज लेते हैं हम, अनाज को बारीक बारीक करते हैं, फिर निगल लेते हैं, फिर उसके जठरामध्ये जातं, नंतर लहान आतडे, मोठे आतडे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते ट्रान्सफर होत असतं. लक्षात आलं. तशा प्रकारची तिथली सिस्टीम आहे. अन्न त्याचे तेवढं म्हणजे जेवढा प्राणी छोटा असेल तर त्याची सिस्टीम तेवढी छोटी राहील, आणि जेवढा मोठा प्राणी असेल त्याचं मोठी राहील, बरोबर आहे. आता आपण आपल्यापेक्षा लहानाचं लहान असेल, आपल्यापेक्षा मोठा प्राणी आहे, हत्तीचं बघा त्या ठिकाणी, त्याची किती त्या ठिकाणी क्षमता, तर झाडाच्या फांद्या असं तोडून काढ खाऊन टाकतंय, बरोबर आहे. आपल्याला भाजीपाला वल्ल खाणं होत नाही, आपल्याला होते, खातो आपण शिजवून, बरोबर आहे का, मीठ मिरची लावून, माल मसाला लावून, चवीचं वाटावं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती त्या बॉडीनुसार त्या ठिकाणी त्याची डेव्हलप झालेली असते, असा त्याचा अर्थ आहे. टेंटॅकल्स बियर सायनिडोब्लास्ट ऑर स्टिंगिंग सेल्स विच मेंट फॉर अँकोरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. आता टेंटॅकल म्हणजे काय, टेंटॅकल म्हणजे जसं हातात जसं आपले बोट आहेत का नाही, तशा प्रकारचं त्याच्या बॉडीवर त्या ठिकाणी काय असतात, असे आर्म्स असतात, अवयव असल्यासारखे असतात. जसं आपण बोटाच्या साहाय्याने असं धरतो, तो काय करतो, भक्ष्याला धरतो, पकडतो हा प्राणी. लक्षात आलं काय म्हणतो, पकडून त्या ठिकाणी कसं आहे,
पकडून त्याला ऑफेन्स अँड डिफेन्स. ऑफेन्स म्हणजे काय? त्याच्यावर हमला करणे. ऑफेन्स. आणि डिफेन्स म्हणजे बचाव करणे. तुम्हाला जे हात दिलेले आहेत, कस्टडी दिलेले आहेत, तुम्ही त्या हाताने का करता? जे लहान असेल तर त्याला मारता हो तुम्ही, बरोबर आहे? लहानला मारता तुम्ही त्या हाताने, आणि मोठं आलं तुम्हाला मारणार असेल तर बचाव करता तुम्ही, हात पुढं करता, बरोबर आहे? ऑफेन्स अँड डिफेन्स अशा प्रकारचं आलं लक्षात. काय म्हणतो? ऑफेन्स म्हणजे त्याच्यावर हमला करणे, आणि डिफेन्स म्हणजे बचाव करणे. अशा म्हणजे हे टेंटॅकल्स असे जे काही भाग आहेत त्याचे ते त्यासाठी उपयोगी आणले जातात, असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर काय म्हणतो? ऑर स्टिंगिंग सेल्स. स्टिंगिंग सेल म्हणजे काय? टोचणे. स्टिंग, टोचणे, बरोबर आहे? गान्नी आहे, गान्नीच्या पाठीमागे अब्दामध्ये त्याची एक हे असते, काटा असतो, ते स्टिंग करते. मधमाशी आहे, बरोबर आहे? त्याला आपण जर डिस्टर्ब केलं तर ते आपल्याला स्टिंग करते, म्हणजे त्याचा काटा टोचते आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय म्हणतो? सायनिडेरियन रिप्रोड्यूस बोथ एसेक्सुअली आणि सेक्सुअली. सायनिडेरियन, आता हे ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन एसेक्शुअलच्या माध्यमातूनही होतो आणि सेक्शुअल माध्यमातून होतो. एसेक्शुअल होणे म्हणजे त्या ठिकाणी बाय मीन्स ऑफ स्पोर्स, बारीक जी स्पोर्स असतात त्याच्या माध्यमातून होतो. कधी कधी ते स्पोर्स आपल्याला दिसत सुद्धा नाही, एवढे सूक्ष्म असतात. प्राणी जर सूक्ष्म असेल तर त्याचे स्पोर्स तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म असतील, बरोबर आहे? आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि सेक्शुअल म्हणजे नर आणि मादीचा गॅमेट. नरचा असेल तर नरचा गॅमेट निघतो, मादीचा असेल तर मादीचा गॅमेट निघतो. त्या माध्यमातून पुनरुत्पादन होतो. रिप्रोडक्शन होणे म्हणजे काय? पुनरुत्पादन. पुनरुत्पादन म्हणजे फिर से उसकी पैदावार होना, पुन्हा त्याने जन्म येत नाही, त्याची पिढी. लक्षात आलं? का म्हणतो? माणसाचा जन्म माणसापासून होतो. मेल आणि फिमेल गॅमेट त्यांच्यामधून त्या ठिकाणी आलेले, त्याच्यापासून ते मेल आणि फिमेल गॅमेटचा संयोग पाहून सजीव नंतर दुसरा तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. एसेक्शुअली रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. बडिंग म्हणजे काय? बड म्हणजे एक कोंब आल्यासारखा भाग, छोट्या छोट्या प्राण्यामध्ये असं होतो, तो बाजूला तुटता की त्याच्यापासून पुन्हा तो ऑर्गॅनिझम तयार होतो. रिजनरेशन म्हणजे पुन्हा निर्माण होणे. आता रिजनरेशनचं एक उदाहरण देतो तुम्हाला माहीत झाल्यासारखं. ते रिजनरेशन म्हणजे आता समजा आपल्या हाताला मार लागलं, असं पूर्ण फाटून गेलं सगळं दूर आपण, मग काही दिवसानंतर काय होतं? हे सेल रिजनरेट एक होतात, बरोबर आहे? हे पुन्हा जुळायला लागतात. दॅट इज द रिजनरेशन. कळालं तुम्हाला? रिजनरेशन. उदाहरणार्थ आणखीन एक त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. पाल आहे. पाल आपल्याला कधी कधी पालला मारलं तर त्याचं शेपूट तुटून बाजूला पडते, बरोबर आहे? आणि नंतर ते पालला परत आणखीन त्या ठिकाणी काय होतंय? शेपूट येते. कळालं तुम्हाला? पाल समझ में आया ना? नहीं समझ में आया. सिपलक समझ में आया? ये तो समझ में आया की नाही अभी? हां, पाल, त्याला इंग्रजीमध्ये वॉल लिझार्ड म्हणतात, बरोबर आहे? भिंतीवरची वॉल लिझार्ड ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये पाल म्हणतात, उर्दू में उसको सिपलक बोलेंगे. समझ में आया ना? चलो कोई बात नाही. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एसेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग आणि रिजनरेशन. बडिंगचा अर्थ कळाला तुम्हाला? बड, कोंब आल्यासारखं येते, ते तुटलं की परत त्याच्यापासून तयार होतो त्या ठिकाणी, बड. आणि रिजनरेशनचा अर्थ सांगितला, ते तुटून त्या ठिकाणी परत आणखी त्याच्यापासून तयार होणे. ते म्हणजे ते शेपटाचं आपण उदाहरण दिलं ते तशा पद्धतीने. आणि आता त्याच्यानंतर आता बघा परत त्याच्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन कॅन बी टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट सुद्धा नर आणि मादीचे. नरचा असेल तर नरचा गॅमेट, मादीचा असेल तर मादीचा गॅमेट, बरोबर आहे? आता हे गॅमेट कसे असतात? जसे एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जसे स्पोर्स असतात तसेच असतात. लक्षात आलं? काय म्हणतो? काही गॅमेट खूपच सूक्ष्म असतात. मॅक्झिमम गॅमेट तर खूप सूक्ष्म दिसतच नाही,
इव्हन माणसाचे सुद्धा स्पर्म दिसू शकत नाही, एवढे बारीक असतात. त्याला मायक्रोस्कोपच्या साहाय्याने बघावं लागतं, तर त्यावेळेस ते दिसतील, अन्यथा दिसणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मिडुसॉइड जनरेशन. बरोबर आहे. मिडुसॉइड म्हणजे त्या जनरेशनचा मधला भाग मधला म्हणजे एसेक्सुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज मेटाजेनेसिस. मेटाजेनेसिस म्हणजेच मधला भाग असा त्याचा अर्थ. दॅट इज पॉलिप्स प्रोड्यूस मेडुसी एसेक्सुअली अँड मेडुसी प्रोड्यूस पॉलिप्स सेक्सुअली. बघा का म्हणते, शब्द फार इथंच फिरवलंय त्यानं. ते का म्हणते या ठिकाणी, आता मेटाजेनेसिसचा अर्थ त्या ठिकाणी दॅट इज म्हणलंय. दॅट इज तिथं चिन्ह आहे त्या ठिकाणी, दॅट इजचं चिन्ह, आय आणि ई असं ते चिन्ह दॅट इजचं आहे, म्हणजे ते असंच असा त्याचा अर्थ आहे. त्यानं का म्हणतं या ठिकाणी बघा, दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मिडुसॉइड जनरेशन. दिस फिनॉमिना इज कॉल्ड अ मेटाजेनेसिस. यालाच मधली जनरेशन असं म्हणतात. आता मधली कसली, कोणता भाग, दॅट इज पॉलिप्स प्रोड्यूस मेड्युसी एसेक्सुअली. पॉलिप हे काय करतं, प्रोड्यूस मेड्युसी तयार करतं, कोणत्या माध्यमातून, एसेक्सुअलच्या माध्यमातून. अँड मेड्युसी प्रोड्यूस पॉलिप्स सेक्सुअली. लक्षात घ्या का म्हणतो, टेक्निक लक्षात घ्या इथं. हे पॉलिप्स प्रोड्यूस मेड्युसी एसेक्सुअली. पॉलिप्स हे काय तयार करतं त्या ठिकाणी, मेड्युसी तयार करतं एसेक्सुअलच्या माध्यमातून, आणि मेड्युसी नंतर प्रोड्यूस पॉलिप्स. पॉलिप्स तो उसका हिस्सा, जो भी कोई जानदार जो बने जाते ना वो. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. म्हणजे यांच्यापासून ते तयार होणे, त्यांच्यापासून हे तयार होणे, असा त्याचा अर्थ. कळालं तुम्हाला त्या ठिकाणी. मग म्हणून याला काय म्हणतात, ह्यानी हे कसे तयार करतात, एसेक्सुअली. त्याला ओबेलिया एक्झाम्पल, ओबेलिया नावाचा ऑर्गॅनिझम आहे. आता ते ऑर्गॅनिझम आपल्या इकडं बघण्यात नाही आहे, पाण्यामध्ये राहणारे काही प्राणी आहेत, तर त्यांचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. इथं त्या ठिकाणी मधला स्ट्रक्चर बिफोर डिस्चार्ज म्हणजे ते बाहेर पडण्याच्या अगोदरची अवस्था, आणि आफ्टर डिस्चार्ज बाहेर पडल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी त्याची भागांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. न्यूक्लियस, सायटोप्लाझ्मा, त्याच्यानंतर लासो, रिफ्रॅक्टाईल रॉड्स, स्टायलेट, स्पाइन्स, टाटे वगैरे जे आपण म्हणतो तसा भाग त्या ठिकाणी, थ्रेड और ट्यूब, बरोबर, धाग्यासारखी, कसं आहे, धाग्यासारखी ट्यूब, बरोबर, दोऱ्यासारखी ट्यूब असं आपण त्या ठिकाणी म्हणू. ऑपरकुलम, त्याच्या तोंडाचा असलेला त्या ठिकाणी भाग. अशा पद्धतीने यांचं या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा फाइंड आउट हे शोधा म्हणते. आता हे जनरल गोष्ट आहे, त्याचं काही तेवढंही नाही. आता त्याच्यानंतर तिसरा फायलम आहे, फायलम टेनोफोरा. सी सायलेंट आहे, किंवा सी टेनोफोरा म्हणा, किंवा टेनोफेरा असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि याच्यामध्ये या ठिकाणी काय, याचं काय वैशिष्ट्य आपण हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, प्लुरोब्लास्टिया, टिनोप्लॅना हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आता फायलम टिनोफोरा म्हणजे काय, हे एका प्राण्यांच्या ग्रुपचं नाव आहे. ग्रुपचं कशाचं नाव आहे, ग्रुपचं नाव आहे. लक्षात आलं काय म्हणतो. त्याच्यामध्ये एक प्राणी येणार नाही, खूप प्राणी येतात त्या ठिकाणी. मात्र त्याच्यातलं उदाहरण त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, आणि ते उदाहरण म्हणजे त्याची माहिती अशा प्रकारची असते, असं त्यांनी या ठिकाणी जनरल कॅरेक्टर त्याचं दिलेलं आहे. लक्षात आलं, बरोबर आहे. तर ते जनरल कॅरेक्टरच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी, आता ते मी ते कॅरेक्टर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी. दीज आर कॉमनली कॉल्ड कोंब जेली. कोंब जेली म्हणजे कंगव्यासारखे. कोंब म्हणजे कंगवा, कंगवा समजता ना. जेली, एक जेली लाईक स्ट्रक्चर असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. और सी वॉलनट. सी वॉलनट म्हणजे समुद्रातलं अक्रोड. अक्रोड म्हणजे वॉलनट म्हणजे अक्रोडला म्हणतात त्या ठिकाणी. थोडंसं टणक असलेला भाग आहे, तशा पद्धतीने त्याला नाव दिलेलं आहे. उपमा कोणालाही कुठली दिली जाते, बरोबर आहे. नाम किसी का कुछ भी रखा जाता है,
एक्चुअली कभी कभी अपन बोलते हैं कि ये इनके जैसा है, उनके जैसा, लेकिन जैसा है बोलो तो वो नहीं है उनके जैसा पूरा, लेकिन उनके जैसा ऐसा बताया जाता है. चला त्याच्यामध्ये बघा, दीज आर एक्सक्लुझिव्हली मराईन. हे जास्त करून कुठे राहतात? खाऱ्या पाण्यामध्ये. फ्री स्विमिंग ॲनिमल, मोकळ्या अशा पद्धतीने पाण्यामध्ये भ्रमण करणारे असतात. आता फ्री स्विमिंग या शब्दाचा अर्थ असा, फ्रीली म्हणजे मोकळ्या पद्धतीने राहणे, बरोबर. आणि कॉलोनियल पद्धतीने म्हणजे ग्रुपने राहणे. आलं लक्षात? काय म्हणतो त्याला? कॉलोनियल असं म्हणतात, ग्रुपनं. काही प्राणी स्वतंत्र भरकटणारे असतात, काही ग्रुपनं राहतात, त्याचं वैशिष्ट्य बघ. बॉडी इज डिप्लोब्लास्टिक, बरोबर आहे. रॅडियली सिमेट्रिकल, बघा रॅडियली सिमेट्रिकल म्हणजे कोणत्याही बाजूने काय त्याचे तेवढं साईज पडतात. जसं गोल असल्यानंतर त्या ठिकाणी इकडून हे केलं तर कोणत्या बाजूने सिमेट्रिकल सारखं, असा त्याचा अर्थ आहे. काय म्हणतो या ठिकाणी? रॅडियली सिमेट्रिकल विथ ब्लाइंड सॅक. ब्लाइंड सॅक म्हणजे एक सॅक असल्यासारखा भाग आहे, वरून मोकळा आहे म्हणून खालून पूर्ण पॅक आहे. म्हणजे ब्लाइंड म्हणजे आंधळा असल्यासारखा. आंधळा म्हणजे दुसरे तरफ की साइड पूरी पॅकिंग है, ऐसा उसका मतलब. ह्याच्या अगोदर सुद्धा उदाहरण दिलं तुम्हाला. ब्लाइंड सॅक, बॉडी प्लॅन, बॉडीचा प्लॅन तसा आहे. ॲनिमल हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. ॲनिमलमध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. लोकोमोशन इज कॅरिड आउट बाय 8 rows ऑफ सिलिएटेड कोम प्लेट्स. सिलिएटेड कोम प्लेट, सिलिएटेड कोम, कंगव्याला, कंगवा आपलं हे माहिती आहे ना, हे कंगवा हे अशा पद्धतीने आहे, बरोबर आहे. कंगवाला आहे का नाही? या पद्धतीचे त्याला काय असतात त्या ठिकाणी? सिलिया असतात. सिलिया म्हणजे केस असण्यासारखे भाग. कोणते भाग त्या ठिकाणी? केस असण्यासारखे भाग. त्याच्या मार्फत तो त्या ठिकाणी प्राणी मोमेंट करतो, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. लोकोमोशन इज कॅरिड आउट बाय 8 rows ऑफ सिलिएटेड कोम प्लेट्स, असा त्याचा अर्थ. फुल स्टॉप. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ टिनोफोर्स इज बायोल्युमिनेसेन्सी लाइक सायनिडेरियन. टिनोफोर्स also exhibit extra and intracellular digestion. एक्स्ट्रा म्हणजे बाहेर, इंट्रा म्हणजे आत, पचण्याचं काम. डायजेशन म्हणजे पचणे, पचना, बरोबर. त्याचं ते त्या ठिकाणी ते काम करतं, असा त्याचा अर्थ आहे. ऑल्सो एक्झिबिट एक्स्ट्रा अँड इंट्रासेल्युलर डायजेशन. रिप्रोडक्शन इज सेक्सुअल विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. बघा रिप्रोडक्शन पुनरुत्पादन कसं होतं त्या ठिकाणी? सेक्सुअलच्या माध्यमातून होतो, विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. डायरेक्ट डेव्हलपमेंट, डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणजे काय? नाही समज में आए जैसा. प्रत्यक्ष कशाला म्हणतात? आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, आता मी तुम्हाला इथे या ठिकाणी माझा लेक्चर तुम्हाला या ठिकाणी देतो. आय एम टीचिंग तुम्हाला या ठिकाणी विथ मी या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला मी शिकवतो, बरोबर आहे. आणि हेच व्हिडिओ तुम्ही जर त्या ठिकाणी जर घरी जाऊन बघितला, त्या ठिकाणी तुम्ही बायोलॉजीचं पिरियड केला का? हो केलं. सर शिकवले का? हो शिकवले. सर प्रत्यक्ष होते का? नाही सर नव्हते हो, त्यांचा व्हिडिओ होता. समझ में आएगा? प्रत्यक्ष किसको बोलते हैं? तो रूबेरू. हाँ नहीं ना, रूबेरू वही. अब उसके लैंग्वेज में आपका कैसा रहता है? मराठीतला अभिरू, रूबेरू, बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्ष समोर, बरोबर आहे. तर त्याला आपण त्या ठिकाणी तसे शब्द त्या ठिकाणी वापरतो. आजपर्यंत ऑनलाईनवर तुम्ही शिक्षण घेतलं, प्रत्यक्ष सर शिकवत होते का तुम्हाला? समोर येऊन शिकवत होते का? नाही, ऑनलाईनवर होतं त्या ठिकाणी. म्हणजे रूबरू जिसको बोलेंगे हम, हमारे सामने नहीं थे लेकिन सर के वीडियो थे, हमने देखे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी मी हे शिकवत असताना तुम्हाला माझं या ठिकाणी फोटो सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओचं मी बोलत असलेलं, हे बघा इथं बाजूला असलेलं या ठिकाणी इथं येत आहे. तुम्ही बघितलं असेल ना व्हिडिओ, तर ते का की जेणेकरून तुम्हाला मी वाचलेलं तरी नाही कळालं, तर बोलत असलेले हावभावावरून लक्षात येतं लेकरांना. हे जर कट केलं तर मी फक्त माझा आवाजच येईल त्या ठिकाणी. कधी कधी बऱ्याच गोष्टी का असतात माहिती आहे का, की सरांच्या चेहऱ्यावरून, हातावरून, हावभावावरून आपल्या गोष्टी काही लक्षात येतात. म्हणून हे मी बोलत असलेलं कोपऱ्यामध्ये माझं बोलणं व्हिडिओ सुद्धा टाकतो.
आवाज तर ऐकू येते, बोलण्याचे एक्सप्रेशन सुद्धा लक्षात येतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात सुद्धा येतं असं की बाबा सर काय म्हणलेले कळालं तुम्हाला. नाहीतर याच्या सिस्टीममध्ये व्हिडिओमध्ये माझं बोलत नसलेलं फक्त माझं नाही राहिलं, माझं फोटो नाही आलं त्या ठिकाणी मी बोललो तरी तुम्हाला व्हिडिओ मिळते तुम्हाला. मात्र बोलण्यातून सरांचं काय उद्देश आहे, चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी कळतात. समझ में आगा. ये चेहरा दिल का आईना होता है, मेरा से नहीं सबका. बराबर है. चेहरा देख के मैं 90% बच्चों का भविष्य बता सकता हूँ. भविष्यावर माझा विश्वास नाही बरं का, भविष्यावर माझा विश्वास नाही. सायकॉलॉजी लक्षात आलं. तुम्ही इथं बघत असाल, तुम्ही बरं इथं तुम्ही बघितले असेल काय म्हणून, एखादी मुलगी समजा निवांत असं आपल्यामध्ये, मग तुझं काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणतो, त्याला काय म्हणतो हां 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 असं म्हणून फक्त त्याला पॉइंट आउट करतो. लक्षात आलं. म्हणजे त्याचं लक्ष बघलेलं माझ्याकडं, मात्र लक्ष दुसरीकडंच आहे. बहुत सारे बच्चे सर को ऐसा टक लगा के देती हूँ, आप वो खाते हैं क्या है कि सर को बोले सर इतना, अब वो क्या तवज्जो है बच्चों की, बहुत बहुत काय लक्ष खास जबरदस्त आहे. आणि सर इकडं जर असलं तर इकडंच बघणं चालू ते. हां 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 सर ते बराबर आहे. कधी कधी काही मुलांचं लक्ष जर नसलं इकडं, तर कधी कधी मी काय करतो त्यांना तेवढंच पॉईंट आउट करतो, दचकून हां सर हां बरोबर असतं त्या ठिकाणी. पण कधी कधी काय असतं सगळ्यांना कळवतो, कधी कधी त्या लेकराला आणि मलाच कळावं. काही एखादं असं असतंय की जर पिरियड जर चालू आला एखादा कोणीतरी त्याला गुंगी बी आल्यासारखी होती ती. बरोबर होत आहे ना. हां. तर मग आता कसं आहे, अरे हे तू झोपलेस का, अरे पोरी तू झोपलेस का म्हणतं, त्यानं घाबरून जाईल, त्याची इन्सल्ट होईल, सगळे त्याला नाव ठेवतात. म्हणून काय करतो की ते फक्त हां हां असं म्हणलं की बाद झालं, त्याला आणि मलाच कळावं, बाकी कोणालाच नाही. ते का दुसऱ्यांना काय वाटतं, सांगा की सर कोण आहेत आणखी, सांगा की. कारण आपल्याला दुसऱ्याची फजिती झाली तर बरं वाटतं, आपल्याला ऐका वाटतं, मजा येते ना. बरं मी तसं करत नाही, मी लपवतो. नहीं तो लपो म्हणून तुम्ही झोपत जा. चल दो, सर ने आपने परमिशन दी हमें सोने की भी क्लास में, जब तुम पढ़ाते चलो हमारी एक नींद हो जाएंगी आराम से. बस सर बहुत पीरियड बहुत अच्छा हुआ, कैसा हुआ, एक नींद हो गई सर पीरियड में. असं नाही आलं लक्षात. तर म्हणून मला माझं कॉन्सन्ट्रेशन तर एवढं आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. एक विद्यार्थी त्याचे चेहरे बघून मी त्या ठिकाणी त्याचं लक्ष कुठं आहे काय नाही तरी एवढं मी लक्ष देऊ शकतो. लक्षात आलं. त्याला म्हणतात सायकॉलॉजीचं ज्ञान. माझं भविष्यावर विश्वास नाही, भविष्यशास्त्रावर विश्वास नाही, मात्र कशावर विश्वास आहे, सायकॉलॉजी मानसशास्त्र, ते बघून आपल्याला सांगता येतं. एखादा मुलगी अपसेट आहे, पिरियडला आलेले आहेत, काहीतरी त्याच्या घरी किरकिर झाली, काहीतरी परेशानी आहे, कधी कधी त्या ठिकाणी चेहऱ्यावर बघून सांगता येतं, अरे बेटा काही प्रॉब्लेम आहे का तुला, हां सर आहे. आता आपण कशाला आणखीन जास्त विचारू, त्याला इन्सल्ट वाटेल, फिलिंग होईल, सगळ्यासमोर नको वाटतं कोणाला. बरोबर. कुणी एकांतमध्ये कुणी सांगतं सर असं प्रॉब्लेम आहे, मग त्यावेळेस आपण त्यांना दिलो मार्गदर्शन तेवढं करतो. असं जातात. असो विषय या ठिकाणी बघा. आता मी या ठिकाणी म्हणत होतो, या ठिकाणी रिप्रोडक्शन इज सेक्शुअली विथ डायरेक्ट रिप्रोडक्शन सायनोब्लास्ट आर absent, hence these are called as echinidarians. बराबर आहे. echinidarian instead of, बराबर आहे. echinidarian instead of च्या शिवाय असं म्हणतात त्या ठिकाणी. instead of याच्या शिवाय काय असतंय, they have कोलोब्लास्ट म्हणजे स्टिकी सेल, कंसात दिलेला आहे त्याचा. स्टिकी म्हणजे चिटकणे वाले, अच्छा चिटक, गोंद जसा चिटकता ना त्याला तशा प्रकारच्या पेशी असतात स्टिकी सेल. टू कॅप्चर द प्रे कॅप्चर द प्रे म्हणजे काय, भक्ष्य म्हणजे काय, त्याचा खाद्यपदार्थ. बेंडकाचं भक्ष्य, तुम्ही बेंडूक बघितलेलं आहे. बेंडूक आपलं भक्ष्य कसं घेते बघितलं तुम्ही, किड्याला कसं घेते सांगा बरं, कोण सांगते. हां कसं सांग की ते कसं दाखवा ना मला ते. हां त्याचं बोलून तरी दाखवा, एक्सप्रेस. बरोबर आहे तुझं उत्तर बरोबर आहे तुझं. उर्दू की बच्चियां कोई बोलेंगे क्या,
वो भी नहीं समझ में आया? हाँ, बेंडकुली मालूम है ना? हाँ, बेंडक, हाँ मेंढक, समझ में आया? वो अपना अनाज कैसा खाता है वो? हाँ, कैसा वो बताओ? नहीं बोलो ना, वो उसकी एक्सप्रेशन करके बताओ। हाँ हाँ, कैसा? ऐसा ऐसा निकाल के नहीं? कैसा कैसा ये बताओ? हाँ हाँ, ते कसं ते तू अगोदर सांगितली, आता नाही, आता थांब, मला ह्यांच्याकडून विचारून घे ते कैसा लेता हो, मालूम है? हाँ, कोण सांगतील, कोण सांगतील? सांगते शेवटची मुलगी. हा सांग मग. ते तर आहे, मग मला काय म्हणायचंय की हां 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 कसं ते नाही नाही प्रॅक्टिकल तर ते काही ते ठीक आहे, पण हाताने एक्सप्रेशन नाही दाखवलं ते चालतंय. कोणी हातानं? हां नाही, आता हे सांगितलं मला, आणखीन त्याच्यातलं मला क्ल्यू घ्यायचं आहे. कोण सांगतील? बस करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट. आणखीन कोण सांगतील? फिरसू काही बोले तू, तुझ्याकडून आलं होतं शब्द, ते आलं होतं, मी ऐकलं होतं. सांगतेस का? बघ. नाही नाही, तोंडामध्ये त्याची उल्टी जीभ असते, उल्टी जीभ रहती है. अपने जबान को यहां सेंधा है, बराबर है, पीछे से अटैच है वो. अच्छा, जबान अब हम बाहर निकालेंगे तो क्या होगा? सामने खुला है, लेकिन उसका सामने से पैक है, पीछे से खुला है. ये जो सामने अपना जो है ना, कळाला ना मुद्दा तुम्हाला? त्यांना असं असं जीव असं टाकतंय, पट्ट म्हणा घेते, ते कळतच नाही तुम्हाला. कळते तुम्हाला? ते कळणार नाही. ते बेंडकाची जीभ उलटी असते. भक्ष्य दिसल्यावर असं जीभ टाकतं, जीभ टाकलेली कळत नाही आणि भक्ष्य घेतलेली कळत नाही तुम्हाला, आणि खाऊन जशा तसं. जसं कधी कधी घरी एखादा काही खाद्यपदार्थ जर असला आणि थोडं जर असलं आणि खाणारे जास्त असले तर आपण गप्प गप्प खाऊन न खाल्ल्यासारखं बसतं, बरोबर आहे का? मग आई विचारते, ह्याच्यातलं कोण घेतलं का काय? आई, मला का माहीत? तू खाल्लीच नाही. मग तोंडा फेंडायला लागलं तर कसं काय? तुझ्या तोंडाला लागलं? हां, खाल्ले. आणि पोरं खाऊन तर अजिबात शेवटपर्यंत खाल्ले म्हणतच नाहीत. सगळ्यांचा हिस्सा खाऊन माझा हिस्सा परत द्या म्हणते त्यांनी, बरोबर आहे? आणि पूर्वीला तसे राहत नाहीत, पण एखादी राहते बरं. हां, तुमच्या का गुत्त घेतलं का पोराला द्यायचं म्हणते? आम्ही पूर्वी आणि खाऊ नये का? माय म्हणते, काय म्हणते माय? बस, तुला खाऊ घालायला काय का तू का कमवून आणणारच का म्हणते ती. आई उलट म्हणते आई बघा, लक्षात आलं? बाप मात्र क्यू करते मुलीचं, त्याला दे खायला, दे त्याला खायला. आई मुलाकडे लक्ष देते आणि बाप मुलीकडे लक्ष देते. हे जगाची रीत आहे हो. बापाला काही झालं तर पुरीवर रडतात, पोरं रडत नाहीत. आणि आईला झालं तर पोरं रडतात, पुरीवर रडत नाहीत. घबस ग तू नेहमीच रडते का रडतीस का तू? उगा नेहमी 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 डोळ्यात पाणी आणतेस तू. पोरांना वाईट वाटतं. काय झालं माय, काय झालं? बरोबर, बाबाने रागवले तुला, ठीक आहे बाबाला मी बोलतो जरा. गबस तू बोलत जाऊ नको, तोंडाला तोंड देऊ नको. कारण आई तोंडाला तोंड देते कधी बापाच्या, बरोबर आहे का? आणि बाप बी काही गरीब राहत नाही, बरोबर आहे का? त्याने बी काहीतरी बाहेरचं थोडं 2 घोट हाणून दे एखाद्या सांगता येतं घरी येऊन. 2 घोट लक्षात आलं ना? नाही का? कळलं नाही का? माल कधी मारणारे असतात काही लोक, पण आपण मात्र तसं करायचं नाही. लक्षात आलं? असा त्याचा असो. हा जस्ट विनोदी भाग आपण या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर बघा, टिनो फोर्स इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू मेंबर्स, हेन्स इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मेजर फायला. हे काय आहे? मेजर फायला, या फायलामध्ये असणारा मोठा घटक आहे. आता या ठिकाणी इथं बघा, या ठिकाणी उदाहरण दिले, त्या ठिकाणी कोलोब्लास्ट वर नाव दिलेलं आहे. इकडं त्या ठिकाणी ते ॲनिमल कसं आहे तर ते समुद्र राहणारे ते प्राणी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता हा प्राणी आपल्याकडे इथे नाहीच तर आपण ते काही दाखवू शकत नाही फक्त. आणि त्याचा इकडे भाग असणारा या ठिकाणी काय आतला भाग दाखवलाय, सेक्शन. सेक्शन म्हणजे कट केल्यानंतर मध्ये कसं असतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी बघा काय दिलेलं त्या ठिकाणी सिक्रेटरी ग्रॅन्युल्स. सिक्रेटरी म्हणजे ॲढेसिव्ह
ॲडिसोमध्ये त्याला चिकटणारे, ग्रॅन्युल्समध्ये कणी असल्यासारखे भाग असतात, त्याच्यामुळे ते कण भक्षणं पकडतो. त्याच्यानंतर रॅडियल फायबर्स असं म्हणून, सॉरी रॅडियल फायबर्स नाही, तर खाली आहे ती स्पायरल फिलामेंट्स न्यूक्लियस. आता काळी एक अशी ही गेलेली आहे बघा, काय दिलेलं आहे, स्ट्रेट फिलामेंट दिलेलं आहे, त्याला न्यूक्लियस असं नाव दिलेलं आहे पुस्तकात बघा त्या ठिकाणी. आणि त्याच्या भोवताली काय स्पायरल फिलामेंट्स आहे. फिलामेंट म्हणजे अशी भाग आहे जसे कधी काय आपल्याला हे असतं ना, ते तार असं गुंडाळल्यासारखं त्या ठिकाणी, कॉईल त्याला तशा प्रकारचं त्या ठिकाणी. आणि वर इकडे या ठिकाणी ॲडिटिव्ह ग्रॅन्युल आतला भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर कव्हरिंग सेल, त्याच्यावर कव्हरिंग सेल आहे. न्यूक्लियसचा भाग आता तुम्ही सांगितलं लांब असलेलं त्या ठिकाणी आहे. स्पायरल फिलामेंट्स तसे तिथे दाखवल्यासारखं. आणि खाली मूळ रूट, बरोबर आहे, मेसेनकायमिया या ठिकाणी दिलेलं आहे. न्यूरॉन सेल, सेनॅप्सी म्हणजे मधलं जुळणारा कनेक्टर आहे. आणि न्यूरॉन सेल म्हणजे नर्व सेल. आता एवढं नाही माहीत ठेवलं तरी फक्त ते प्राणी आणि लक्षात ठेवलं तरी चालतं, ते असा त्याचा अर्थ आहे. आणि खाली बघा प्लुरो ब्रॅकिया, आता हा सुद्धा एक प्राणी, त्याच्यामधला ॲनिमल ऑफ सिनोफोर्स. आता सिनोफोर्सचे या ठिकाणी हे ॲनिमल्स आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतरचा फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस म्हणजे चपटेकर्मी. आता इथं अर्थ त्याच्यातच दिलेला आहे. प्लॅटी मीन्स फ्लॅट म्हणजे चपटे, आणि हेल्मिन्स वर्म, किडे. लक्षात आलं का म्हणतो, अशा त्याचा अर्थ आहे. एक्झाम्पल प्लॅनेरिया आहे, टॅनिया आहे, त्याला टेपवर्म असं म्हणतात, टेप असल्यासारखा असतो. त्याच्यानंतर फॅसिकुला आहे, लिव्हर फ्लूक म्हणतो त्याला आपण. अशी त्यांची नावं आहेत त्या ठिकाणी. आणि पाठीमागे त्यांची आकृत्या वगैरे दिलेल्या आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचं स्वरूप आहे त्या ठिकाणी. आता मी त्याचे मुद्दे या ठिकाणी पॉईंट सांगतो. या ग्रुपचं वैशिष्ट्य कसं आहे त्या ठिकाणी. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड म्हणजे काय, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. आता मला हे इथं असं या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, मला हातानं तुम्हाला करून दाखवायचं आहे म्हणून मी हे मोबाईल इथं असं ठेवण्याचा प्रयत्न करतो. खाली येऊ लागले. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटर हे चपटं तर आहे, मात्र काय आहे हे हा चपटच आहे ना हाताचा भाग, पण इकडूनही थोडं फुगलेलं आहे, इकडूनही फुगलं, असं मी दाखवतो. हे चित्र त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. दोन्ही बाजूने त्या ठिकाणी फ्लॅट असलेला त्या ठिकाणी असणारा भाग.